नमस्कार. रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मनातील प्रेम भाग 2. मग हो किरण, पण काही गोष्टी मी मुद्दामून तुला सांगत नव्हते, कारण तुझ्याशी बोलून गप्पा मारून खूप रिलॅक्स व्हायचे मी. सो आय डिलीट ऑल द थिंग्स विच आर मेक मी नर्वस. मग अजयला असे अचानक काय झाले होते कस्तुरी? किरण, तुला माहीतच होते की अजय एक उत्तम चित्रकार होता. तो स्केच पेंटिंग खूप छान करायचा. तो हुबेहूब स्केच करायचा. त्याच्या चित्रांमध्ये जिवंतपणा असायचा. म्हणूनच त्याच्या पेंटिंगला खूप मागणी होती. स्केचसाठी तो बाहेरगावीही जायचा. पण काय हळूहळू त्याचं नाव होत गेलं. भरभर प्रसिद्धी मिळत गेली. भरपूर आमंत्रणं यायची त्याला आणि सेलिब्रेशन देखील व्हायचं. यात अजय झपाटून काम करायचा. त्याला काळ वेळ भानच उरलं नव्हतं. नावाच्या प्रसिद्धीच्या प्रवाहात वाहत चालला होता. त्यासोबत ड्रिंक्स स्मोकिंग ही वाढतच चालले होते. कस्तुरीला मध्येच थांबवत किरण म्हणाला, कस्तुरी, तू त्याला समजावून सांगितलेस नाही का? तू इतके छान लिहितेस, बोलतेस, तुझं ऐकलं असतं त्याने. तुला काय वाटतं किरण, मी नसेल सांगितले? मी नसेल समजावले त्याला? खूप सांगितले की अजय, तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. या पार्टी, खाणं पिणं, रात्रीची जागरणं चांगले नाही. पण तो कुठला ऐकतोय? नशेर होता ना तो, प्रसिद्धीच्या, लोकांच्या स्तुतीच्या. आणि कसे असते ना किरण, कलाकाराने त्याची वाहवा, प्रसिद्धी ही मनातच ठेवायची असते. ती डोक्यात नाही जाऊ द्यायची. कितीही आभाळाला हात टेकले तरी आपले पाय घट्ट जमिनीवरती रोवून ठेवायचे, नाहीतर त्याला कोसळायला वेळ लागत नाही. आणि शेवटी तेच झालं. हृदयावर या सगळ्याचा ताण पडला. हार्ट अटॅकने संपले सगळे. कस्तुरीचे हे बोलणं ऐकून किरणला खूप वाईट वाटले. गेली वर्षभर तो तिला टाळत होता, पण त्याचाही नाईलाज होता. टेबलवरचा पाण्याचा ग्लास त्याने कस्तुरीला दिला. तिला खरंच पाण्याची गरज होती. तिने ते संपवले. किरणला तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. त्यात भर होती ते त्याचं वागणं. तिला जाणून बुजून टाळणं. तो तरी काय करणार होता? त्यावेळीची परिस्थितीच तशी होती. किरणने पुन्हा एकदा तिची माफी मागितली. म्हणाला, सो सॉरी कस्तुरी, तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या जवळ नव्हतो. खूप हर्ट केले मी तुला. कस्तुरी म्हणाली, किरण, झालं ते झालं, पण तुझ्या वागण्याचा अर्थ तेव्हाही आणि आताही समजला नाही मला. तुझ्या बाबतीतही इतकं सगळं घडून गेलं, ते तूही एकट्याने सहन केलंस. तेव्हाही माझी आठवण नाही झाली का रे तुला? कस्तुरी, खूप आठवण आली तुझी. तुझ्याशी बोलावं, सगळं सांगावे असं खूपदा मनात आले, पण नाईलाज होता ग माझा. अरे किरण, मघापासून कोड्यातच बोलतो आहेस. मला नीट समजेल असे बोल. कोणता नाईलाज होता? असा तुझ्या मैत्रिणीपासून दूर झालास तू, परक्यासारखं वागलास तू. आता खरे काय ते किरणला सांगणे भाग होते. तो म्हणाला, कस्तुरी ऐक तर मग. सुरुवातीपासून जेव्हा आपण नेटवर भेटलो, गप्पा मारू लागलो, तेव्हापासून तुझा स्वभाव, तुझं बोलणं, तुझं रुसणं, तुझी काळजी वाहून मैत्री, सगळं मला आवडायला लागलं होतं. हळूहळू माझ्याही नकळत मी तुझ्यात कधी गुंतत गेलो हे मला देखील समजले नाही ग. मला तुझे अट्रॅक्शन होऊ लागले होते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे हे मला समजत होते. म्हणूनच माझे हे वागणे योग्य नव्हते. तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे काही प्रॉब्लेम्स नको म्हणून मीच तुझ्यापासून दूर गेलो. बोलणे बंद केले. तुझे फोन कॉल्स, मेसेज यांना रिप्लाय देणे बंद केले. यामुळेच. किरण, काय बोलतोयस तू हे? मी नेहमी तुझ्याशी एक चांगला मित्र म्हणूनच बोलायचे. तू माझ्यापेक्षा लहान म्हणून तुझी काळजी वाटायची, बस इतकंच. आणि आपली मैत्री अजयलाही माहिती होती. कस्तुरी, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मीच तुझ्या मैत्रीचा लायक नव्हतो. म्हणून तर दूर निघून गेलो. पण दूर जाऊन मी तुला विसरू मात्र शकलो नाही. कस्तुरी, आजही माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. किरण, वेळ लागले आहे का तुला? काहीही काय बोलतोस तू? कस्तुरी, काय हरकत आहे? आपण चांगले मित्र आहोत. मग एकमेकांचा आधार बनलो तर त्यात काय वाईट आहे का? मी तुला थोडा देखील आवडत नाही का? सांग ना कस्तुरी, प्लीज, मला तू हवी आहेस. असे म्हणत किरणने तिचा हात हातात घेतला. कस्तुरीने रागाने तिचा हात काढून घेतला. ती म्हणाली, मित्र म्हणून तू आवडतोस किरण, पण त्या पलीकडे मी कधीही विचार केला नाही. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस किरण. हो कस्तुरी, मग बेस्ट फ्रेंड जो असतो तो आयुष्याचा जोडीदार म्हणून चांगलाच ठरतो हे मी तुला सांगायला नको. तू समजू शकतेस. आफ्टर ऑल यू आर द बेस्ट रायटर.
किरण, हा विचार डोक्यातून काढून टाक. ही गोष्ट अशक्य आहे. कारण किरण कस्तुरीकडे एकटक पाहत म्हणाली, का अशक्य आहे? काय अडचण आहे? मला सांग किरण, तू हे का विसरतोयस की आपल्या दोघांच्या वयांमध्ये 8 ते 9 वर्षाचं अंतर आहे. तुला तुझ्या वयाची कोणतीही मुलगी मिळेल. सो व्हॉट कस्तुरी? वयातलं अंतर या गोष्टीला मला काहीच फरक पडत नाही. मी समाज, लोक यांची कधीच पर्वा केली नाही. करून संपूर्णपणे विचार करूनच मी बोलतो आहे. हा तुला माझ्यावर जर विश्वास नसेल तर तसं सांग. किरण, तुला समजतं तसे काही नाही. माझा विश्वास आहे रे तुझ्यावर, पण उद्या या गोष्टीचा तुला पश्चाताप होईल. मी वयाने मोठी आहे हे समजून घे. कस्तुरी, मला काही समजून घ्यायचे नाही. तू तर इतके जबरदस्त लिखाण करतेस, मग तितकी डॅशिंग पण आहेस ना, मग कशाला या फालतू गोष्टीला महत्त्व देतेस? किरण, आम्ही कल्पना लढवून लिहितो, पण वास्तवात जगणं आणि स्वप्नातलं कल्पनेतलं जगणं यात खूप फरक असतो. कस्तुरी, तुला समजत कसे नाही? मी तुझ्या शरीरावर नाही तर मनावर प्रेम करतो. खूप सुखात ठेवेन तुला. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणासोबत नाही सुखी होऊ शकत. प्लीज कस्तुरी, असे म्हणत किरणने तिच्या खांद्यावर त्याचे दोन्ही हात ठेवले. तिच्या डोळ्यात एकटक पाहत म्हणाला, कस्तुरी, माझ्या डोळ्यात पाहून सांग, मी तुला आवडतो की नाही? तुम्ही लेखक चेहरा वाचू शकता ना? सांग मग, काय दिसते आहे माझ्या चेहऱ्यात? अगदी प्रामाणिकपणे सांग. कस्तुरीला समजत होते की किरण खरोखरच तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. त्याचा चेहरा कमालीचा हळवा झाला होता. त्याचं ते निस्सीम हळवं प्रेम तिला नाकारणं अशक्य होतं. कस्तुरी त्याच्याकडे पाहत म्हणाले, किरण, तुझ्या चेहऱ्यावर जे दिसतंय ना तेच मला पटले आहे. आय रिअली ट्रस्ट यू. किरणला हे ऐकून खूप आनंद झाला. तो हसत हसत म्हणाला, कस्तुरी, म्हणजे तुला खरंच पटलंय का? माझ्या प्रेमाला तुझा होकार आहे ना? होय किरण, तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचे प्रेम समजत होते की किरण खरोखर तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. त्याचा चेहरा कमालीचा हळवा बनला होता. त्याचं हे निस्सीम हळवं प्रेम तिला नाकारणे अशक्य होतं. मग दिसत आहे. किरणने त्याचे हात खांद्यावर वरून काढले आणि तिचे हात हातात घेतले. आनंदाने तो वेडा झाला होता. कस्तुरी, मी अजय इतका प्रेम नाही देऊ शकणार, पण त्यानं रंग भरलेल्या या कस्तुरी नावाच्या चित्राला कधी बेरंग नाही करणार. या चित्रातले रंग कधी फिकट होणार नाही. किरण, झाली ना तुझी इच्छा पूर्ण? आता प्लीज पुन्हा गायब होऊ नकोस. नाही ग, गायब नाही होणार. माझ्या परीने तुला खूप खूप सुखात ठेवण्याचा प्रयत्न करणार. अजयची जागा मात्र नाही घेणार. तो तसाच राहू दे तुझ्या हृदयात, त्याचा कप्पा. हे त्याचं बोलणं ऐकून कस्तुरीने डोळे भरून आले होते. ती म्हणाली, किरण, इतके प्रेम तू तिला मध्येच थांबवत तो म्हणाला, कस्तुरी, इतकेच नाही, खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि शेवटपर्यंत करत राहील. मग कस्तुरण आज पहिल्यांदाच ती त्याला या नावाने बोलवत होती. त्याला खूप छान वाटले. तो म्हणाला, कस्तुरी, मला हे असे कस्तुरण म्हणणं खूप भारी वाटलं ग. अगदी कोल्हापुरी नाद खुळा. होय किरण, असंच बोलेन. सो कस्तुरण, तू एक गोष्ट विसरतो आहेस. आता अजून काही पण शिल्लक आहे का कस्तुरी? हो कस्तुरण, तू विसरतो आहेस की मला एक मुलगी पण आहे. सो व्हॉट कस्तुरी? मी तिचा बाबा बनायला तयार आहे. मॅडू. किरणचं तिच्यावरचं प्रेम पाहून तिच्या डोळ्यात आनंद अश्रू जमा झाले होते. ती म्हणाली, थँक्यू सो मच किरण. तेव्हा किरणने आपल्या हाताने तिचे अश्रू पुसले. म्हणाला, कस्तुरी, आता रडायचे नाही. तिचा हात हाती घेतो म्हणाला, सुनिए मैडम जी, अर्ज किया है, तेरे आंखों के समंदर में हम डूब जाएंगे, इतना मत झलका देना हम टूट जाएंगे, ले ले ख्वाब मेरे आंखों से और मुस्कुरा, तू साथ है तो मेरे आंखों से ख्वाब और बन जाएंगे. कस्तुरीने आनंदाने किरणच्या खांद्यावर मान ठेवली. तृप्त समाधानाने तिने डोळे बंद केले. किरणचे प्रेम ती मनातून, त्याच्या स्पर्शातून अनुभवत होती. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.